पहिल्याच बॉल वरती ते प्रत्युत्तर दिलं. अगदी मोस्ट वेलकम करत असताना गोलंदाजाला पहिल्याच बॉल वरती आसमान दाखवलं. काय फटका खेळ, पुलचा पॉवरफुल स्ट्रोक राजू कंकर नावाचा आरके ब्रँड मैदानावरती पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळाला. काय शॉट होता, पुलचा पॉवरफुल स्ट्रोक, व्हॉट अ बॅटिंग. पहिल्याच बॉल वरती आपल्या नावाचा दबदबा या मैदानावरती दाखवला. पुन्हा एकदा समोरचा बॉल फटका फसला, मिस टाइम स्ट्रोक, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? हो 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 हो, घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये पहा. अशा खेळाडूला तुम्ही संधी देऊ शकत नाही, म्हणून म्हणलं जातं आयुष्य सुद्धा क्रिकेट एकदा गेलेलं वय पुन्हा मिळत नाही, पण क्रिकेटच्या खेळामध्ये पुन्हा पुन्हा संधी मिळत असते. आणि ती संधी आता मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना राजू कंक आपल्याला पाहायला मिळते. आणि आतापर्यंत राजू कंकचं एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा जेव्हा झेल सुटला ना तेव्हा तेव्हा राजू कंक खूप स्फोटक होताना पाहायला मिळतो, आणि तेच पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातील ताकद दाखवणारा राजू कंकच्या बॅट मधून येतोय. काव कॉर्नरच्या डोक्यावरून हा दुसरा षटकार. अगदी शांत, संयम आणि करेक्ट कार्यक्रम या खेळाडूचं वैशिष्ट्य राहिलंय, आणि तोच शांततेत कार्यक्रम करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केली आहे, एक झेल सुटला, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर लगेच दुसऱ्या बॉलवरती पहा लोअर फुल टॉस बॉलला काव कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी पाठवलंय. पुन्हा बॅट्समन सज्ज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय, आता क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, तिघे आहेत. आकाश इथे कॅच ड्रॉप, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं दुपाटणं. आता बोलायचं तरी कोणाला बोलायचं. आकाश चेंडूपर्यंत पोहोचला होता, स्वप्नील चेंडूपर्यंत पोहोचला होता, त्यानंतर दुसरा खेळाडू सुद्धा चेंडूपर्यंत पोहोचला होता. मलाही नको, तुलाही नको, जाऊ दे दुसऱ्याला, ही परिस्थिती आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आता जाऊ दे दुसऱ्याला नाही तर आता शेवाळवाडी संघाला ही विकेट खूप महत्वाची ठरली असती. इथे पुन्हा एकदा पहा, इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता वेळ गेल्यानंतर निराश होऊन चालत नाही, संधी एकदाच मिळत असते, त्या संधीचं सोनं करायचं असतं. आता संधी वारंवार तुम्ही राजू कंकला देत आहात, त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावा लागेल. पहा, आणि परिणाम लगेच दाखवलाय राजू कंकने. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवून दिलाय, सीमा रेषेच्या बाहेर आलाय राजू कंकच्या बॅट मधून. हा कॅच सोडल्यानंतरचा हा धोकादायक षटकार. 20 धावा, मिस टाइम स्ट्रोक होता. बॅटचा फेस जर पाहिला गेलं तर शेवटच्या क्षणी ओपन केला, बॉलला दिशा दिली, बॉलला सरळच्या दिशेनं उचलून फेकून दिला. टोटल 20 धावा धावफलकावरती आहेत. 2 कॅच ड्रॉप झाले, आकाशने कॅच ड्रॉप केला, त्यानंतर जर पाहिला 20 धावा, 1 षटक समाप्त झालाय. आता महाग ठरेल मॅन ऑफ द सिरीज किताब, अनेक जिंकणारा हा खेळाडू, त्या खेळाडूला संधी दिली आहे. इथे पाहिलं गेलं तर टीम सुदर्शन 11 शेवाडे टीमच्या माध्यमातून विघ्नेश गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती वैभव स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल, ज्याने टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम गाजवला असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल फेस करेल, पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, गोशांकी क्षेत्रामध्ये जातो, एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता खरं, नेहमीच पाहिलंय राजू कंकला सातत्याने स्ट्राईक वरती आणण्याचा यांचा प्रयत्न पाहायला मिळतो. सूर्यकांत दादा असेल, वैभव असेल, त्यानंतर राकेश, असे भरपूर सारे खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर डायहेड फॅन अजित पवार हा सुद्धा आज उपस्थित झालाय. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक खेळलाय, पहिली धाव कंप्लीट केली आहे, एकच धाव मिळेल, आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत 22 धावा. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. राजू कंक फेस करेल पुढील बॉल, ज्याने 3 षटकार उत्तुंग पाहायला मिळालेत. तो राजू कंक आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो.
विघ्नेश टू राजू, काय बॅटिंग केली जाईल राजूकंगच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका पाहायला गेलं तर टायमिंग नव्हतं, क्षेत्ररक्षण बॉल पर्यंत पोहोचतो आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर खराब झालंय. 4 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. टोटल धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील 26. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुमार राहिला टीम सुदर्शन 11 शेवाळवाडी संघाला. कारण नेहमीच राजूकंकला जाळं टाकलं जातं आणि राजूकंक एकदा की जाळ्यामध्ये अडकला की अनेक संघांचा सुटकेचा निश्वास घेत असतात. पण जेव्हा जेव्हा राजूला जाळं टाकलं जातं पण राजू त्या जाळ्यामध्ये अडकत नाही, तेव्हा समोर कोणताही संघ असू द्या, या राजूकंक या वादळाचं अनेक अनेक चांगल्या चांगल्या संघाला वादळाचे झटके बसत असताना पाहायला मिळतात आणि तोच झटका मैदानाच्या आतमध्ये बसत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार डीपेक्षा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग समोर आले, लगेच बॅकफुटला गेले. बॅकफुट वरून खेळत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जात असताना पाहायला मिळतोय. तीस धाबा धावफलकावरती. चार बॉलचा खेळ समाप्त झालाय. 30 धाबा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा पहा अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं डीप माइड विकेटचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय अंगदच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय 31 या आकड्यांवरती. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील वैभव स्ट्रायकर यांना पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक, इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, नाही केलेला. इथे पाहिलं गेलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे, दुसरी धाव कंप्लीट होईल का? आणि यस, पाहू शकाल काय घडलं पाहावं लागेल. 2 धाबा कंप्लीट झालेत का? यस, 2 धाबा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक समाप्तीचा इशारा पाहायला मिळतो आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो 33 या धावसंख्येवरती. 16.50च्या गतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे 6 बॉल राजूकंक स्ट्रायकरीला पाहायला मिळतोय. जर वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर राजूकंक बॅटिंग करतोय 9 बॉल 29 आणि वैभवचा विचार केला तर 3 बॉल 4 धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैभवने एका बाजूने साथ दिली आहे, दुसऱ्या बाजूने राजूकंकने तोडफोड चालू केली आहे मैदानाच्या आतमध्ये. एकाने रडल्यासारखं करायचं आणि एकाने मारायचं, हेच ठरवलेलं आपल्याला कुसूर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कारण वैभव त्यामध्ये पटाईत, जेव्हा राजूकंक बाद होतो तेव्हा वैभवची बॅट दाबांची भाषा बोलत असते. आता इथे राजूची बॅट दाबांची भाषा बोलतीये चौकार आणि षटकारांची, त्यामुळे आता वैभव शांत पाहायला मिळतोय. फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक, लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आज झालंय काय नक्की? हातामध्ये कोणता, सकाळी येताना कोणतं तेल लावलं की कोणता साबण लावला, आजच्या दिवसामध्ये ते कळायला इथे कळालेलं नाही. कारण सातत्याने कॅच ड्रॉप होत असताना राजूकंकचे पाहायला मिळतात. राजूकंक सुद्धा आता आनंदी असेल जरूर, कारण सातत्याने कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळालेत. 3रा कॅच ड्रॉप झाला. पुन्हा एकदा पहा कमी गतीने टाकलेला बॉल. व्हेरिएशन्स खूप महत्वाचं आहे तुमच्याकडे. गोलंदाजीमध्ये वैविध्यता असणं खूप महत्वाचं आहे आणि प्रशांत गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप, दुसऱ्या बॉलवरती लगेच फिंगर रोल केले, राजूकंकच्या सारख्या वादळाला थांबवलंय. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा पहा फ्लिक ऑफ द रिस्ट, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क. आलाय राजूकंकच्या माध्यमातून हा दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक, मनगटातील पावर दाखवणारा हा राजूकंकच्या माध्यमातून दुसरा षटकार पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॅटिंग. जेव्हा जेव्हा या खेळाडूला तुम्ही संधी द्याल तेव्हा तेव्हा हा खेळाडू संधीचं सोनं करेल असा हा खेळाडू आहे. जिथे हात लावेल तिथे सोनं करणारा हा खेळाडू आहे. आता इथे संधीचं सोने करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पूल केला, बॉलला गुल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पूलचा पॉवरफुल स्ट्रोक आलाय. बॅक टू बॅक 3रा षटकार. जवळपास 53 धाबा सांघिक आपल्याला पाहायला मिळालेत. त्यामध्ये जर बॅटिंगचा विचार केला तर वैयक्तिक
49 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. जे बजरंग चषक 2025 स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर. यस यस आणि यस, पहिला अर्धशतकवीर. मानवंदना द्यायची राजू कंक. या स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर आपल्याला राजू कंकच्या रूपामध्ये पाहायला मिळतोय. का अर्धशतक होणार नाही? 3 कॅच ड्रॉप केले, त्यानंतर राजू कंकने काय बॅटिंग केली. तब्बल जवळपास पाहिलं गेलं तर षटकारांचा विचार केला तर 7 षटकार आणि 2 चौकारासह 15